पुसदच्या विकासासाठी जे काही आम्ही निवडणुकीच्या वेळेस शब्द दिला होता की पुसद आम्हाला एक स्वच्छ, सुंदर, सुशिक्षित, सुरक्षित आणि सुसंस्कृत घडवायचं आहे. आणि आज पदग्रहणचा माझा पहिला दिवस आज पदग्रहण घेतलाय आम्ही. तो आज मी सगळे HODला आणि CO साहेबांना भेटून एक आढावा करणार आणि त्याच्यानंतर जे आम्ही दिलेला शब्द आहे त्याला कसं पाळावं लागणार आणि त्याचं कसं नियोजन करायचं आहे ते नियोजन आज आम्ही करणार आहे. करून आम्ही ठरवणार की काय कोणत्या पद्धतीने कसं आम्ही माझा संकल्पना तसं पण आहे की सगळ्यापेक्षा चांगला वॉर्ड कोणता राहणार, सगळ्यापेक्षा चांगला प्रभाग कोणता आहे, त्याप्रमाणे नगरसेवक पण चांगलं काम करू शकणार आणि ते त्यांच्या सगळे चांगले काम करून ते दाखवणार त्यांच्या प्रभागाला आणि वॉर्डला नंबर 1 वर आणण्यासाठी. त्या पद्धतीचा विचार केलेला आहे. अजून त्याला इम्प्लिमेंटेशन कसं करायचं आहे त्या आजची आढावा बैठकमध्ये आम्ही ठरवणार. युती झाली का? जी आज आघाडी आमची जी घडली आहे त्याच्यामध्ये 5 आमचे 14 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार, त्याच्यासोबत भाजपचे 5 उमेदवार आणि 3 अपक्ष उमेदवार असं आमचे 22 लोकांची आघाडी ठरलेली आहे. उपाध्यक्ष सभापतीचं वाटप कसं आहे? ते मी आपल्याला सांगतो. उपाध्यक्षपद हा भाजपला एक जाणार आहे आणि ते पूर्ण 5 वर्षासाठी दिलेलं आहे. संख्याबळ असतानाही तुम्हाला प्रश्न असेल की भाजपला असं का, तर माझं मत असं आहे की एक राज्यातलं नाही तर देशातलं सर्वात मोठा पक्ष हा भाजप आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले नेते सन्माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आपण तिथे महायुती म्हणून चांगल्या रीतीने महाराष्ट्रात काम करतोय. म्हणून माझं मत असं होतं की जर भाजपला घेतलं तर या नगरपालिकेला स्टेबिलिटी मिळेल, म्हणजे स्थिर राहील, 5 वर्ष चांगलं काम करता येईल तिथे आणि सत्तेचा वाटा हा त्यांना याच्यासाठी देण्यात आला की स्टेबिलिटी आणि काम करताना कुठलीही अडचण न व्हायला पाहिजे. कारण की क्लॅश ऑफ इंटरेस्ट जेव्हा म्हणतो आपण, क्लॅश ऑफ इंटरेस्ट हा एका मतावर किंवा एका विषयावर न झाला पाहिजे. म्हणून सोबत BJP असले तर आपल्याला बळच मिळणार आहे. म्हणून BJPला एक उपाध्यक्षपद आणि एक सभापतीपद असं आपण तिथे ठरवलं. आणि या पक्षाला आपण काही देणार आपल्या अपक्षाला पहिल्या वर्षी तर काहीच नाही, पण त्यांनी पण इच्छा दाखवली की आम्ही कुठलाही शर्त न ठेवता तुम्हाला पाठिंबा देतोय. बिनशर्त नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसताना आपल्या काय भावना आहे? या खुर्चीवर बसताना एक तो आशीर्वाद खूप भेटलाय लोकांचा, ते अनुभूती होत आहे. जनताच्या आशीर्वादाने या खुर्चीवर बसू शकली आहे आणि माननीय आदरणीय आमच्या सगळ्यांचे लोकनेते मनोहरराव नाईक साहेबांचा आशीर्वाद घेऊन इथे आली आणि माझं भाग्य आहे की माझी सासूनेच या खुर्चीचा पदभार मला दिलेला आहे आणि इथे बसून मला एवढं वाटत आहे की या येणारे 5 वर्ष खूप जबाबदारीने काम करावं लागणार आणि पुसदला कसं स्वच्छ, सुंदर, सुशिक्षित, सुरक्षित आणि सुसंस्कृत घडवायचं आहे याची संकल्पना ठेवून इथे बसलेली या खुर्चीवर आणि नक्कीच या शब्दाला पार पाडणार आणि पुसदला खूप चांगल्यापणे विकास करणार. आपण लगातार महिला नगराध्यक्ष म्हणून महिलांसाठी काही विशेष योजना कार्यान्वित केल्या, विशेष काही आपण योजना आखल्या आहेत का? नक्की आम्ही महिलांसाठी बचत गटामार्फत आणि वेगवेगळे उद्योग कसं घडवता येईल त्याच्या विषयावर आम्ही नक्की काळजी करून कसं त्या महिलांना पदभार देता येईल त्या विषयावर आम्ही नक्की काम करणार. तुम्ही आतमध्ये येत असताना श्रीमद भागवत गीता आणि भारताचे संविधान घेऊन आले आहात, नेमकं काय संदेश देऊ इच्छिता? भारताच्या संविधानामुळेच मी आज ह्या खुर्चीवर बसू शकलेली आहे. म्हणून भारताच्या संविधानाला आणि त्यांच्या नियमाला पालन करून आणि सगळे लोकांसाठी कसं एकतालपूर्वक आम्हाला काम करायचं ते एक लक्ष देणार आणि श्रीमद भागवत गीता ते सर्वस्व आहे, त्यांच्या ज्ञानानेच आपण सगळे ज्ञान घेऊ शकतात. तो ह्या दोन्ही विषयाला मी खूप मानते. म्हणून ह्या दोन्ही पुस्तक सोबत इथे आलेली आहे की त्या पुस्तकला जेव्हा मी वाचन करते आणि असं पुस्तकचं वाचन करून त्याचं आचरण पण झालं पाहिजे, म्हणून ह्या पुस्तक माझ्यासोबत नेहमी इथे राहणार आहे. तुम्ही स्वच्छ पुस्तक म्हटलं आहे तर काही सूचनेची सुरुवात आहे आजपासून आता बैठक करणार आहे मी CO साहेबांना, पण आज पदभार घ्यायच्या आधी आपला आता प्रभारी चार्ज दिलेला आहे राऊत साहेबांना. तो त्यांना मी काल फोन केला होता आणि सांगितलं होतं की मला पुसदला स्वच्छ करायचं आहे. तो पुसदमध्ये वेगळ्या ठिकाणी स्वच्छताचा कार्य सुरू झालाय, पण मला इथे नक्की सांगू इच्छिते की
ज्या प्रकारे आमची जबाबदारी आहे, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि पूर्ण प्रशासनाची जबाबदारी आहे की पुसदला स्वच्छ ठेवायचे आहे. पण याच्यासोबत सोबत मी पुसदचे सगळे नागरिकांना विनंती करते की ह्या फक्त एक दिवसचा काम नाहीये, हे 365 डेज चालणारं काम आहे आणि ह्याच्यामध्ये लोकसहकार्य, लोकसहभाग खूप आवश्यक आहे. तो लोकांना पण विनंती करते, जेव्हा जेव्हा जिथे जिथे आम्ही स्वच्छता करत आहे तो पुसदचे नागरिक पण या जागरूकतामध्ये, या लोकसहकार्यामध्ये आमच्या साथ द्यावं आणि जास्तीत जास्त स्वच्छतामध्ये कसं आम्हाला सहकार्य देऊन पुसदला स्वच्छ ठेवता येईल एवढ्या नागरिकांचं सहकार्य आम्हाला नक्की लागेल.